आम्ही आलो आज नांदुरा शहरातील बाबावाडी. हा मागचा बोर्ड दिसत आहे, हा बाबावाडीचा बोर्ड आहे. आता आपण हा बाबावाडीमध्ये बांधलेला 10 वर्षापूर्वीचा सिमेंटचा रस्ता पाहू. कशा प्रकारचा आमच्या भ्रष्ट इंजिनियरांनी हा रस्ता बांधला आणि आमच्या राजकीय पुढाऱ्यांच्या सहकार्याशिवाय अशा प्रकारचा रस्ता बनू शकत नाही. पाहून घ्या. आजच्या परिस्थितीला हा रस्ता नाहीसा झालाय, म्हणजे नाहीसा. सिमेंट सर्व गिट्टी जे मटेरियल असते ते सर्व या रस्त्यावरच गायब झालेलं आहे. पूर्ण असाऱ्या उघड्या पडलेल्या आहे आणि ह्या असाऱ्यांमध्ये नागरिक अटकून पडतात असं इथे नागरिक सांगतात. बरेचसे नागरिक आतापर्यंत पडले. म्हणजे आमचे भ्रष्ट इंजिनियर थोड्याशा लालचीसाठी आमच्या नागरिकांच्या जीवाशी सुद्धा खेळतात आणि त्याला सहकार्य करतात आम्हीच निवडून दिलेले राजकीय पुढारी. आता जगातला असा कोणता रोड आहे सिमेंटचा की तो अशा प्रकारचा त्याला खड्डे पडतात. आता पाणी नाही आहे, पाऊस नाही आहे, म्हणून तरी हा रस्ता वाटते की आहे इथं इथं कोळला दिसते हा रस्ता. परंतु ज्या वेळेस पाऊस पाऊस येते त्यावेळेस इथली काय परिस्थिती होते हे त्यावेळेसच्या इथल्या नागरिकांनाच माहित. आज पाहू शकता आपण कुठं कुठं रस्ता राहिलेला दिसते. असा थोडा थोडा दिसते फक्त, कुठेतरी होता रस्ता. हे बघा, 6 mm असारी वापरली आहे रस्त्यात. 6 mm आणि डिस्टन्स मी विचार केला तर 2 फुटाचा. जी जाडी टाकता रोड मध्ये 2 फुटाची. त्यामुळे त्या रस्त्याला जड वाहनांमुळे क्रॅक गेले आणि अशा प्रकारची जी परिस्थिती आज या रस्त्याची झालेली आहे. याला आमचे राजकीय पुढारी आणि सर्वस्वी जबाबदार हे आमचे सरकारी भ्रष्ट इंजिनियर आहे. जिथं 20 बॅगा सिमेंट असेल तिथं आमचे भ्रष्ट इंजिनियर 5 बॅगा टाकतात आणि जिथं एक 10 इंचाचा रोड बांधायला पाहिजे तिथं 5 इंचाचा बांधतात. आता या रस्त्याची जी समोरची बाजू आहे ही कॉर्नर, हा इकडला रस्ता तरी थोडासा बरा दिसते, पण आपण समोरची बाजू पाहू. आता समोर पहा, हा इथं एवढा गड्डा, ह्या असाऱ्या उघड्या पडलेल्या नांदुरा शहरातील बाबावाडीमध्ये बांधलेले आमच्या नगर परिषदेने रस्ते. आमचे त्यावेळेस आमचे राजकीय पुढारी काय करत होते हे बघा. आता ही असारी पूर्ण या रस्त्याची असारी बाहेर निघलेली आहे. लहान मुलं अटकून सहज पडू शकतात. एखाद्या मुलाचा जीव पण जाऊ शकतो. यांच्या खाण्यापुढे नागरिकांच्या जीवाला पण काही किंमत नाही आणि असेच यांना आमचे लोक निवडून देतात. आता कोण चुकीचं, लोक चुकीचे की हे चुकीचे? आणि आता परत हेच लोक मतदान मागायला यावेळेस घरी येतील आपल्या. ही परिस्थिती यांनी करून ठेवली. म्हणजे असाऱ्या उघड्या पडल्या, सिमेंट वरचा उडून गेला रस्ता. सिमेंटचा रस्ता उडून जातो आमच्या भारतामध्ये. हे एवढे भ्रष्ट इंजिनियर आमचे की त्यांनी बांधलेला रस्ता उडून जातो. आपण ऐकतो कुठलं हे वस्तू उडली ते वस्तू उडली, पण आमचा इथं रस्ताच उडतो.